कथेचे नाव गंध प्रेमाचा. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. संध्याकाळी संपूर्ण घरात एक गारवा पसरलेला. कविता खिडकीजवळ बसून चहा पीत होती. अंगावर साधा गुलाबी सॅटिनचा झगा होता. केस सैल सोडलेले. पावसाच्या थेंबांसोबत तिच्या देहावरून उडणाऱ्या सुगंधाचा दरवळ घरभर पसरला होता. सुधीर ऑफिसमधून नुकताच परतला होता. दरवाजात उभा राहून तिने पाहिलेलं त्याचं स्मित तिच्या हृदयात हलकासा कंप पसरवून गेलं. आज काही वेगळं वाटतंय, तो म्हणाला. कवितेने फक्त डोळ्यांनी उत्तर दिलं, एक लाजरं, बोलकं हास्य. रात्री जेवण झाल्यावर कविता शांतपणे तिच्या कपाटात जाऊन अंघोळीसाठी तिचा आवडता रेशमी नायटी बाहेर काढते. ती हलकीशी गुलाबी, पारदर्शक आणि त्वचेवर थेट बसणारी होती. अंघोळीनंतर तिने केस मोकळे सोडले, सुगंधी अत्तर लावलं आणि स्वतःला आरशात पाहून लाजली. सुधीर आधीच बेडवर होता, पण तिच्या पावलांचा आवाज ऐकून थोडासा जागा झाला. "अगं, आज एवढं सजण्याचं कारण?" तो विचारतो. कविता त्याच्या शेजारी बसून म्हणाली. "कधी कधी मन फुलतं, आणि फुलणं कुणासाठी असतं?" त्याचा हात हळूच तिच्या बोटांना स्पर्श करतो. नजर भिडते आणि वातावरणात एक शांत, पण प्रगल्भ ऊब तयार होते. सुधीरने हलक्याने तिच्या गालावरून बोट फिरवलं. ती थोडीशी शहारली. त्याने तिला जवळ ओढलं आणि दोघं एकमेकांच्या श्वासात विरघळले. तिच्या मानेवर, खांद्यावर, अगदी पाठीवर त्याचे ओठ फिरू लागले. "माझी कविता आज जणू चंद्राचं रूप घेऊन आली आहे," तो कुजबुजतो. कविता त्याच्या मिठीत विसावत म्हणाली, "तुझ्या स्पर्शानंच मी पूर्ण होते." ते स्पर्श नुसते शारीरिक नव्हते, ते मनाला भिडणारे, काळजाला मोहवणारे होते. तिच्या शरीरावरून फिरणाऱ्या त्याच्या बोटांच्या लहरीत ती संपूर्णपणे विरघळत गेली. बेडरूममध्ये केवळ पावसाच्या सरी आणि श्वासांचे सूर. सुधीरने तिचा चेहरा हातात धरून तिच्या डोळ्यांत पाहिलं. प्रेम, जिव्हाळा आणि कामुकतेची सगळी झलक तिथं स्पष्ट होती. त्याने तिला अलगद उचलून बेडवर झोपवलं. तिच्या ओठांवर चुंबनं घेत, शरीराच्या प्रत्येक वळणावर त्याचे ओठ फिरू लागले. कविता शांतपणे त्याच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देत होती. तिचं शरीर उष्ण होत चाललेलं आणि मन त्याच्याच प्रेमात बुडालेलं. त्या रात्री दोघंही शरीराच्या सीमा विसरले. हे फक्त कामुकता नव्हतं, ही आत्म्यांची एकरूपता होती. रात्र संपली होती, पण त्यांचं प्रेम अधिक गहिरं झालं होतं. कविता त्याच्या छातीत डोकं ठेवून झोपली होती. सुधीर तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला, "प्रत्येक क्षण तुझ्यासोबत असाच असावा." कविता हसून म्हणाली, "प्रेम हेच खरं शरीराचं देणं असतं, बाकी सगळं फक्त क्षणभंगूर." पावसाच्या सरी अजूनही खिडकीवर थेंब ठोकत होत्या, पण त्या रात्री घरात गुंजत होतं, गंध प्रेमाचा.